Practice set 4.2. The question number first is using the property of A upon B is equal to AK upon BK. Fill in the blanks substituting proper numbers in the following. तर प्रॉपर्टी A अपॉन B इज इक्वल टू AK अपॉन BK मीन्स या ठिकाणी हा जो गुणोत्तर आहे A छेद B, तर याला एकाच संख्येने म्हणजे या ठिकाणी K या स्थिर संख्येने अंशाला आणि छेदाला गुणून घेतलेला आहे. तीच प्रॉपर्टी ते आपल्याला वापरून पुढचे उदाहरण सोडवायचे. फिल इन द ब्लँक्स म्हणजे ब्लँक्स आहेत ते पूर्ण करून घ्यायचे आहेत. त्या ठिकाणी 5 अपॉन 7 इज इक्वल टू या ठिकाणी डिनोमिनेटरला 28 दिलेला आहे आणि न्यूमरेटरची जी संख्या आहे ती आपल्याला काढायची आहे. तर हा जो फर्स्ट आहे, फर्स्ट फिल इन द ब्लँक्स आपण घेऊयात. 5 अपॉन 7 इज इक्वल टू, तर या ठिकाणी 7ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 28 येईल? 7 4 जा 28 म्हणजे 7ला 4ने मल्टिप्लाय केला असता 28 येतं. म्हणून 4ने परत न्यूमरेटरला म्हणजे अंशालाही 4ने गुणून घ्यायचे. मग आता 5 20 येतं. मग ते ही या ठिकाणी ही जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी इथं 20 ही संख्या येतं. 5 20. आता सेकंड रेशोमध्ये 35 अपॉन डॅश डॅश. तर हा जो फर्स्ट आहे 5 अपॉन 7, फर्स्ट रेशो इज 5 अपॉन 7. तर 5 अपॉन 7 मध्ये 5ला 7ने मल्टिप्लाय केलं पहा. 5 इंटू 7, 5 7 जा 35. म्हणून जो सेकंड डिनॉमिनेटर आहे त्यालाही आपण 7ने मल्टिप्लाय करूयात. 7 इंटू 7 म्हणजे 7 7 जा 49. मग या ठिकाणी ह्या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला 49 हा अंक लिहिता येईल. पुढे थर्ड जे आहे 3.5 म्हणजे 7 हाफ ऑफ द 7 इज 3.5 म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला 2ने डिवाइड करावं लागेल. म्हणून जो न्यूमरेटर आहे अंश आहे 5, 5ला आपण 2ने भाग घालूयात. 5ला 2ने भाग घातला असता पहा 2 4 येईल. परत या ठिकाणी 5 मधून 4 येतात 1 राहतात. तर पॉईंट दिला हा 10 होईल. 2 पंच 10 म्हणजे 5ला जर आपण 2ने डिवाइड केला असता इथे 2.5. तसंच 7ला 2ने डिवाइड केला असता 3.5 येतं. सेकंड क्वेश्चन इज 9 अपॉन 14 इज इक्वल टू 4.5 द फर्स्ट रेशो. आता या ठिकाणी जो रेशो आहेत हे सर्व रेशो जे आहे इक्वल रेशो आहेत. सर्व रेशो कसे आहेत? इक्वल्स आहेत. मग त्या ठिकाणी आपण 9 अपॉन 14. आता 14ला या ठिकाणी 4.5 आलं. 4.5 मीन्स हाफ ऑफ द 9. म्हणून या ठिकाणी 9ला 2ने डिवाइड केलं. मग आता 9ला 2ने भाग घातला. 2 8. मग 9 मधून 8 गेलं 1 राहतात. 1ला भाग जात नाही म्हणून आपण इथे दशांश शून्य घेतला. मग त्या ठिकाणी 1च्या पुढे 0 घेता येईल. आपलं 2 पंच 10 म्हणजे 4.5 आला. तसंच आता या ठिकाणी जी छेदातली संख्या आहे ती काढायची आपल्याला. म्हणून जर छेदामध्ये परत 2ने भाग घातला 2 7 14 म्हणजे 7 हा अंक येईल. परत जर फर्स्ट रेशो आहे 9 अपॉन 14. 9 अपॉन 14ला इथे छेदामध्ये सेकंड रेशोला 42 दिले आहे. 42 मीन्स 14 इंटू 3. 14 इंटू 3 इज 42. म्हणजेच या ठिकाणी हा जो रेशो आहे या रेशोला आपल्याला 3ने मल्टिप्लाय करायचे. म्हणजे 9 इंटू 3 इज 27. 14 इंटू 3 इज 42. म्हणजे ह्या बॉक्समध्ये आपल्याला इथे येईल 27. थर्ड जो आहे 9 अपॉन 14. तर या ठिकाणी 14ला जर 4ने डिवाइड केला असता 3.5 येतं. म्हणून या ठिकाणी आपण अंशाला आणि छेदाला 4ने भाग घालूयात. मग आता 4ने भाग येतात. 4 दोन्ही 8 येतात. 9 मधून 8 गेले 2 राहतात. परत 2ला भाग जात नाही मग दशांश शून्य घेतला आपण. मग 20 होईल. मग या ठिकाणी 9 मधून 8 गेला असता 2 8 म्हणजे 9 मधून 8 गेला असता 1 राहतो. 1ला भाग जात नाही म्हणून परत आपण दशांश शून्य घेतला. मग 1 आणि 0 म्हणजे 10 होईल. मग परत 4ने भाग घाला. 4 दोन्ही 8. मग 10 मधून 8 मायनस केला असता 2 राहतात. मग आणखी ते दशांश चिन्ह असल्यामुळे आपण 0 घेऊ शकतो. 2 0 म्हणजेच 20 होतात. मग 4ने भागातला 4 पंच 20. मग ती संख्या आली 2.25. म्हणजे डिनॉमिनेटरची जी संख्या आहे छेदातली आपल्याला दिली होती 3.5.
प्रॅक्टिस सेट 4.2 तुला सेकंड क्वेश्चन फाइंड द फॉलोइंग रेशोज. तर आपल्याला खाली काही उदाहरण देत त्यांचे रेशोज काढायचे आहेत. द फर्स्ट क्वेश्चन इज द रेशो ऑफ रेडियस टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणजे या ठिकाणी हा रेशो घ्यायचा आपल्याला रेडियस आणि सर्कम्फरन्स म्हणजेच परिघ त्रिज्या आणि परिघ यांचं गुणोत्तर घ्यायचं आहे. हा रेडियस ऑफ अ सर्कल अपॉन सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. मग आता रेशो आहे रेडियस टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजेच त्रिज्या आणि परिघ या दोघांमधला रेशो आहे. म्हणून रेडियस अपॉन रेडियस ऑफ सर्कल अपॉन सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. रेडियस ऑफ सर्कल इज r and circumference of the circle is 2 pi r. रेडियस हे आपण r ने डिनोट करतो म्हणजे त्रिज्या r ने दाखवतो आणि सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे परिघ वर्तुळाचे परिघ सूत्र आहे 2 pi r. तर आता यामध्ये अंशातला हा r आणि छेदातला हा r कॅन्सल होईल. इथे अंशामध्ये शिल्लक राहतं फक्त 1 आणि छेदामध्ये आहे 2 pi. द रेशो इज 1:2 pi. तर रेशो मिळाला आपल्याला 1 2 पाय किंवा 1 जसे 2 पाय. द सेकंड एक्झाम्पल इज द रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल विथ रेडियस r टू इट्स एरिया. तर रेशो जो आहे हा रेशो आपल्याला परिघ आणि त्याची त्रिज्या r असलेले वर्तुळाचे जे क्षेत्रफळ आहे परिघ आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ या दोघांमध्ये गुणोत्तर काढायचं आहे. द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे वर्तुळाचं परिघ सूत्र आहे 2 pi r अँड एरिया ऑफ अ सर्कल इज pi r स्क्वेअर. वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे pi r चा वर्ग. तर या दोघांचं जे रेशो आहे बघा 2 pi r अपॉन pi r स्क्वेअर. तर यामध्ये pi आणि हा r इथला r कॅन्सल होईल. बरं आता 2/r म्हणजे 2/r इज 2:4. This third example is the ratio of diagonals of a square to its side if the length of side is 7 cm. तर रेशो हा आपल्याला डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर म्हणजे चौरसाचे कर्ण आणि चौरसाची बाजू या दोघांचं गुणोत्तर काढायचं आहे आणि बाजू दिलेली आहे आपल्याला 7 सेंटीमीटर. तर रेशो पहा साइड इंटू √2. आता जे कर्ण आहे चौरसाचं जे कर्ण आहे बाजू गुणिले वर्गमुळात 2 असं घेता येईल आपल्याला आणि लेंथ ऑफ साइड. तर लेंथ ऑफ साइड इज 7 म्हणजे साइडच्या ठिकाणी 7 घेतलं 7 इंटू √2/7. 7 कॅन्सल 7 1 जा 7 7 1 जा 7. द √2/1 √2:1 is the ratio of side diagonals of a square to length of the side. प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये क्वेश्चन नंबर 3 इज कंपेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ रेशोज. कंपेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ रेशोज. तर या ठिकाणी खालील काही गुणोत्तरे दिलेली आहेत त्या गुणोत्तरामध्ये आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचं आहे. तर दोघांची तुलना करणे म्हणजे दोघांमध्ये लहान मोठेपणा ठरवणे. तर फर्स्ट क्वेश्चन इज √5/3. The first ratio is √5/3 and second ratio is 3/√7. आता कंपेअर करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी तिरकस गुणाकार म्हणजे फर्स्टचा जो रेशो आहे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल हा जो फर्स्ट रेशो आहे फर्स्ट रेशोमधला जो न्यूमरेटर आहे न्यूमरेटरनं सेकंडच्या डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचं म्हणजेच √5 × 7. √5 × 7 is √35. याला इक्वेशन नंबर 1 घेऊया. इन सेकंडमध्ये फर्स्ट जो रेशो आहे फर्स्ट रेशोमधला जो डिनोमिनेटर आहे 3ला सेकंडच्या न्यूमरेटरने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 3 × 3 3 इज 9. 9ला स्क्वेअर रूटमध्ये घेतल्यानंतर आपल्याला त्याचा स्क्वेअर करावा लागेल. 9² इज 81. द स्क्वेअर रूट ऑफ 81 इज 9 म्हणून 9ला स्क्वेअर रूटमध्ये लिहिताना 81 इन √81 घेता येईल. त्याचा स्क्वेअर घ्यावा लागेल आपल्याला. बरं आता पुढे या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 यामध्ये काही नंबर्स आहेत 35 and 81.
35 and 81 मध्ये 35 इज लेस दॅन 81. 35 हा 81 पेक्षा लहान आहे, म्हणून अंडर रूट ऑफ 35 इज लेस दॅन अंडर रूट ऑफ 81. From equation 1 and 2, 35 under root 35 means root 5 into root 7. 35 means root 5 into root 7. Therefore in the root 5 is the numerator of first ratio. Root 5 is the numerator of first ratio. Therefore the root 5 upon 3 in under root 81. Second equation, 3 into 3, 3 is the second, 3 is the numerator of second ratio. Therefore इथे 3 upon root 2 root 7 असं घेता येईल. या ठिकाणी आपण हा 35 is the less than 81. Therefore under root 35 is less than under root 81. मग आता 35 root 35 यामध्ये रूट 5 इंटू रूट 7 आहे. रूट 5 जो आहे हा पहिल्या गुणोत्तराचा अंश आहे, म्हणून या ठिकाणी आपण हे पहिलं गुणोत्तर घेतोय. आणि रूट दुसरं जे आहे रूट 8 अंडर रूट 81 मध्ये 3 हा सेकंडचा रेशो आहे. सेकंड रेशोचा जो अंश आहे, म्हणून इथे आपण 3/7 म्हणजे दुसरा रेशो इथे घेतलेला आहे. Therefore root 5 upon 3 is less than 3 upon under root 7. तर यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल पहिले जे गुणोत्तर आहे हे गुणोत्तर दुसऱ्या गुणोत्तरापेक्षा लहान आहे. बरं, सेकंड क्वेश्चन इज फ्रॉम 3 under root 5 upon 5 under root 7 and second ratio is under root 63 upon under root 125. आता यामध्ये कंपॅरिझन करण्यासाठी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन मीन्स 3 under root 5, 3 into under root 5 into under root of 125. आता क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये जो फर्स्ट रेशो आहे, फर्स्ट रेशोचा न्यूमरेटर इंटू डिनोमिनेटर ऑफ सेकंड रेशो, म्हणजे पहिला जो रेशो आहे गुणोत्तर आहे पहिल्या गुणोत्तराचा अंश आणि दुसऱ्या गुणोत्तराचा छेद या दोघांचा गुणाकार करायचा. मग आता पहिल्याचा अंश आहे 3 वर्गमुळात 5 आणि दुसऱ्याचा छेद आहे वर्गमुळात 125. दोघांचा गुणाकार करायचा आपल्याला. ते या ठिकाणी 1 असेल 3 1 जा 3 येईल. अंडर 5 इंटू 125 करायचं. 5 इंटू 125. 5 इंटू 125 इज 625. दोघांचा गुणाकार येतो 625. मग आता स्क्वेअर रूट ऑफ 625 इज 25. म्हणजे 625चं वर्गमूळ काय येतं 25 येतं. म्हणजे ते घेतलं 3 इंटू 25 इज 75. मग 25 गुणिले 3 केला असता 75 येईल. इक्वेशन नंबर 1. सेकंड, आता सेकंडमध्ये आपल्याला कंपॅरिझन करताना फर्स्टचा डिनोमिनेटर म्हणजे फर्स्ट रेशोचं जे डिनोमिनेटर आहे 5 इंटू अंडर रूट 7 आणि सेकंडचा न्यूमरेटर अंडर रूट 63 म्हणजे पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश या दोघांचा गुणाकार करायचा. 5 1 जा 5 येईल. 63 इंटू 7 इज 63 इंटू 7 इज 441 येईल. 441. पण 7 3 जा 21 2 and carry is 2 येईल. 1 and carry is 2. 7 6 जा 42. 42 plus 2 is 44. म्हणजेच या ठिकाणी 63 into 7 is 444. The square root of 444 is 21. 21 into 5 is 105. Equation number second. Equation number 1 is 75 and equation number 2 is 105. From equation 1 and 2, 75 is less than 105. Therefore, in equation 1 is 75 is the multiplication of 3 into root 5 into 1 under root of 125.
म्हणजेच 75 जे आहे 75 हा 3 वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 125 यांचा जो गुणाकार आहे ती 75 आहे. आता यामध्ये आणि जे 105 हे कुणाचा गुणाकार आहे 5 वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 63चा गुणाकार आहे. तर आता यामध्ये पण हे जे आहे 3 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 125 या दोघांपैकी अंश हा जो आहे पहिल्या गुणोत्तराचा अंश आहे. 3 वर्गमुळात 5 हे काय पहिल्या गुणोत्तराचा अंश आहे. म्हणून या ठिकाणी आपण पहिलं गुणोत्तर घ्यायचं आहे. 3 वर्गमुळात 5 छेद 5 वर्गमुळात 7 हे बरोबर म्हणता येईल आणि आपल्याला लेस दॅन असं म्हणता येईल पेक्षा लहान व 5 वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 63. आता यामध्ये वर्गमुळात 63 हा अंश आहे. कुणाचा अंश आहे दुसऱ्या गुणोत्तराचा. म्हणून या ठिकाणी आपण दुसरं गुणोत्तर घेऊयात. वर्गमुळात 63 छेद वर्गमुळात 125. तर यामध्ये कंपॅरिझन केलं असता 3 √5 divided by 5 √7 is less than of √63 upon √125. The first ratio is less than second ratio. Question number 3 is 5 upon 18, 17 upon 121. The first ratio is 5 upon 18 and second ratio is 17 upon 121. Then cross multiplication 5 into 121 म्हणजे त्रिकस गुणाकार करायचे 5 गुणिले 121. मग 5 न 121 ला गुणला असता येते 605. याला समीकरण 1 असं नाव देऊयात. आणि परत तिरकस गुणाकार पहिल्याचा जो छेद आहे आणि दुसऱ्याचा अंश दोघांचा गुणाकार करायचा 18 गुणिले 17 बरोबर 306. आता समीकरण 1 आणि नाव देऊ. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 म्हणजे समीकरण 1 आणि 2 वरून from 605 is greater than 306. Therefore 5 upon 18 is greater than 17 upon 121 because 605 is the multiplication of 5 into 121. 5 is the numerator of first ratio. 5 हा फर्स्ट रेशोचा न्यूमरेटर आहे म्हणून फर्स्ट रेशो घ्या 5 upon 18 and 306 is the multiplication of 18 into 17. 17 is the numerator of second ratio. 17 upon 121 is the second ratio. 5 upon 18 is greater than 17 upon 121. Question number 4. Under root 80 upon under root 48, second ratio is under root 45 upon under root 27. The cross multiplication is 1 under root 80 into under root 27. 80 into 27 is 2160. Equation number 1. And 40 under root 48 into under root 45. 48 into 45 is 2160. From equation 1 and 2 the multiplication is equal 2160 under root 2160. Therefore the first ratio and second ratio are the equal. Example number 4. First question is a quadrilateral ABCD is a parallelogram. The ratio of angle A and angle B of this parallelogram is 5:4. Find the measures of angle B. तर या एक्झाम्पल मध्ये क्वाड्रिलॅटरल ABCD हा पॅरलोग्राम आहे. पॅरलोग्राम मीन्स समांतरभुज चौकोन आहे. तर रेशो ऑफ अँगल ए अँड बी म्हणजे अँगल ए आणि बी या अँगलच्या रेशो दिले मेजरमेंट रेशो आहे. रेशो हा 5:4 आहे. आणि फाइंड द मेजर्स ऑफ अँगल बी. तर आपल्याला अँगल बीचं मेजरमेंट म्हणजे कोणाचं माप काढायचं आहे. द मेजर ऑफ अँगल ए इज 5x and measure of angle B is 4x. तर अँगल ए आणि बी या अँगलचं मेजरमेंट आहे. अँगल एचं मेजरमेंट आहे 5x आणि अँगल बीचं मेजरमेंट आहे 4x. म्हणजे अँगल ए या कोणाचं माप 5x आहे आणि बी या कोणाचं माप 4x आहे.
तर अँगल ए अँड बी आर द ॲडजसंट अँगल्स इन द पॅरलोग्राम. तर पॅरलोग्राममध्ये अँगल ए आणि बी हे ॲडजसंट अँगल, ॲडजसंट मीन्स लगतचे कोण असतात. मग आता लगतचे कोण, ॲडजसंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. म्हणजे पॅरलोग्राममध्ये समांतरभुज चौकोनामध्ये लगतचे कोण हे पूरक असतात. पूरक मीन्स त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. Therefore, angle A and B are the adjacent angles. Therefore, measurement of angle A plus measurement of angle B is equal to 180 degree. लगतच्या कोणांची जी बेरीज आहे 180 अंश असते. सप्लिमेंटरी मीन्स पूरक मीन्स 180 अंश असते. अँगल एचं मेजरमेंट पहा, फ्रॉम अँगल एज मेजरमेंट 5x and angle B's measurement is 4x. 5x plus 4x is 9x is equal to 180. 9 हा परत डिवाइडमध्ये 180 अपॉन 9. 9 ने 180ला डिवाइड करा. 9 2 जा 18 and 9 2 जा 18 and 9 0 जा 0. The value of x is 20 degree. Put the value of x is equal to 20. Then find the measurement of angle B. Measures of angle B is 4x. Angle B चं measurement आहे 4x. Put the value of x. X value is 20. 20 into 4 is 80. The measurement of angle B is 80 degree. Next question is, the ratio of present ages of Albert and Salim is 5:9. 5 years. Hence, ratio of their ages will be 3:5. Then find their present ages. या ठिकाणी द रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम. म्हणजे सलीम आणि अल्बर्ट आणि सलीम यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिलं आहे आपल्याला. आजची वय दिली नाही, तर त्या ठिकाणी वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. गुणोत्तर आहे 5 7 9 आणि नंतर 5 वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. 5 years, hence ratio of their ages will be 3:5. तर त्यांच्या 5 वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर आहे 3:5. Then find their present ages. तर त्यांची आजची वये काढा. तर रेशो ऑफ एजेस इज 5:9. तर त्यांच्या वयांचं जे गुणोत्तर आहे, वयांचं गुणोत्तर आहे 5:9. The present age of Albert is, the ratio is the present ages. The ratio of present ages is 5:9. Therefore, the present age of Albert is 5x. रेशोवरून आपण अल्बर्टचं वय घेतलं आहे. अल्बर्टचं वय आहे 5x आणि प्रेझेंट एज ऑफ सलीम इज 9x. तर ही त्यांची आजची वय आहेत. अल्बर्टचं आजचं वय 5x वर्ष आहे आणि सलीमचं आजचं वय हे 9x वर्ष आहे. तर फ्रॉम गिवन कंडिशन, इथे कंडिशन आहे आफ्टर 5 years. मग आता 5 वर्षानंतरचं वय काढण्यासाठी आपल्याला त्यामध्ये 5 ॲड करावं लागेल. आजच्या वयामध्ये 5 वर्ष ॲड करायचे. म्हणजेच अल्बर्ट आफ्टर 5 years अल्बर्टचं वय असेल 5x + 5 आणि आफ्टर 5 years सलीमचं एज असेल 9x + 5. अल्बर्टचं 5 वर्षानंतरचं वय आहे 5x + 5 आणि सलीमचं 5 वर्षानंतरचं वय आहे 9x + 5 आणि त्यांच्या 5 वर्षानंतरचं गुणोत्तर दिले. गुणोत्तर आहे 3:5 म्हणून 3/5 असं घेतलं. आता पुढे तिरकस गुणाकार करावा लागेल. इथं द क्रॉस मल्टिप्लिकेशन इज, न्यूमरेटर इज 5x + 5 × 5. 5 in bracket 5x + 5. then 3 in bracket 9x + 5. मग या ठिकाणी असे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केले या दोघांचा. तर 5 × 5x is 5 5 25x. 5 × 5 is 5 × 5 is 25. Then plus sign as it is. 3 × 9x is 27 3x. 9 3s are 27 आणि x. आणि 3 × 5 त्या अगोदर प्लस साईन द्यायचे. 3 × 5 is 15. तर आता एक्स व्हॅरिएबल्स टर्म्स हे लेफ्ट साईडला घेऊयात आणि कॉन्स्टंट टर्म्स हे राईट साईडला घेऊयात. बट व्हॅरिएबल टर्म्स इज म्हणजे एक्सचे टर्म्स 25 ॲज इट इज आपण 25x घेतलेला आहे.
इथे राईट साईडला 27x आहे, त्याला आपण लेफ्ट साईडला घेऊयात. हा +27 असलेला -27 होईल. पुढे हा +25 आहे लेफ्ट साईडला, त्याला राईट साईडला घेतल्यानंतर हा -25 होईल. आणि 15 ॲज इट इज 15 यायचं. 15 - 25 आणि 25x - 27. म्हणजे 25x - 27. आता 27 मधून 25x मायनस करायचे. 27x मधून 25x मायनस केला असता 2x येतात. पण या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह हे ऋण आहे. हा 27 ही संख्या 25 पेक्षा मोठी आहे. मग मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण असल्यामुळे इथे आपण -2x घेऊयात. पुढे लेफ्ट साईडला पहा 15 आणि वजा 25. 25 मधून 15 मायनस करायचे. 25 मधून 15 मायनस केला असता 10 येतं. आणि 25 ही मोठी संख्या आहे आणि तिचं चिन्ह ऋण आहे, म्हणून इथे वजाबाकी इथे -10. आता दोन्ही बाजूला बरोबर चिन्हाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला ऋण चिन्ह आहेत. मग ते ऋण परत हा ऋण या बाजूला जाऊन धन होईल. म्हणजे उजव्या बाजूला ते धन, म्हणजे ऋण धन होतात. किंवा दोन्ही साईडला तुम्ही ऋण चिन्हाने गुणू शकता. ऋण गुणिले ऋण धन, ऋण गुणिले ऋण धन. बरं, पुढे 2x = 10. मग आता 2x बरोबर 10 आहे. 2 हा भाग करत आहे, परत गुणा करत आहे, तो भाग करत, म्हणजे 2 ने 10ला भागाला 2 पंचे 10. तर x = 5. आता x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता पर्सेंटेजेस काढायचे. पर्सेंटेज ऑफ अल्बर्ट इज 5x. द x ची व्हॅल्यू पुटअप करा. x ची व्हॅल्यू ह्या 5. 5 × 5 इज 25 years. द पर्सेंटेज ऑफ अल्बर्ट इज 25 years. And present age of Salim is 9x. The value of x is 5. 9 × 5 is 45 years. The present ages of Albert and Salim is 25 years and 45 years.